तर सर्वप्रथम आपली ही गोधडी आहे। तर बघा किती मस्त आपल्याला ह्याला गोट वगैरे मी हा निळी साडी होती म्हणून निळ्या साडीचं साईडनी बॉर्डर केलेले आहे बघा। आणि फिनिशिंग वगैरे किती छान उत्तम आहे ते पण दाखवते। आणि ही दीड पट्टीचे आहे। तर मी याचे घेतले किती ते पण सांगते। मी याचे 400 रुपये घेतलेले आहे ते पण सांगते। आणि बघा आणि पूर्ण गोटला ना माझे डबल टिपा असतात, कोणे वगैरे सर्व बंद केलेले असतात। तर अशा प्रकारे आपली ही दीड पट्टीची गोधडी तयार झालेली आहे। उंचीला 6 फूट आहे। तर बघू शकता उंची वगैरे, उंचीला ही 6 फूट आहे। आणि तुम्हाला रुंदी पण दाखवते बघा। ही रुंदी आहे ना, ही 5.5 फूट आहे, म्हणजे समजेलच तुम्हाला। ही 5.5 फुटाची गोधडी आहे रुंदीची। आणि याचे मी 400 रुपये घेतलेले। फक्त ही साड्यांपासून आणि बेडशीटापासून गोधडी बनलेली आहे बघा। आणि मी हे 3 दिवसाचं गोधडीचं कनेक्शन दाखवते। आणि ह्या पूर्ण सर्व टिकल्या दिसत आहे डॉट डॉट। हे त्या पूर्ण मला टिकल्या काढायला जवळजवळ हीच त्यांना साडी हवी होती लावायला। तर अशी 3 फुलं होती। ह्या 3 फुलाची साडीची मला टिकली काढायला ना जवळजवळ अर्धा तास गेला। तर शक्यतो मी तुम्हाला सांगते, तुमच्या अशा जर टिकल्याच्या साड्या असतील, तर अशा खड्यांच्या साड्या असतील तर वरती ना तुम्ही काढून देत जावा, कारण जेणेकरून माझा पण तेवढा टाईम वाचेल। तर पाहू शकता अशा प्रकारे आपली ही गोधडी दीड पट्टीची तयार झालेली आहे। तर याचा मी फोटो पण काढून तुम्हाला दाखवते। तर ही बॅक साईडने आहे, बघू शकता। याची फिनिशिंग पण अशी, याच्या आतून बेडशीट घातलेले आहे, त्याच्यावरती ऑरेंज कलरची अशी साडी लावलेली, जेणेकरून जरी साडी फाटली तर बेडशीट आतलं राहील। अशा प्रकारे मी तयार केलेली गोधडी आहे। वेगवेगळे पॅटर्न म्हणजे वेगवेगळे पॅटर्न असतं, असं काही नाही। आणि तुम्हाला जर मधनं असे जॉईन नको हवी असेल तर अशी अखंड एका कलरची साडी देत जावा। तर पाहू शकता बॅक साईडने आपली गोधडी कुठेही काही गोळा झालेली नाही। चेक्स पण पाहू शकता। 2-2.5 इंचावरती असे बॉक्स आहेत, 2.5-3 इंचावरती। आणि पाठीमागून गोटची पण फिनिशिंग पाहू शकता। अशा प्रकारे आपली ही पहिली गोधडी तयार आहे। तर चला तुम्हाला दुसरी एक गोधडी दाखवते। तर अशा प्रकारची ही दुसरी गोधडी, ही पण दीड पट्टीची, ह्याचे पण मी 400 रुपये घेतलेले आहेत। पूर्ण साड्यांची गोधडी आहे। आणि ह्याच्यामध्ये पूर्ण साडी पण वापरलेली आहेत, आणि परकर आणि गाऊन ह्याचे पण मी तुकडे ह्याच्यामध्ये वापर केलेला आहे। कॉटनचे कपडे आहेत। अशा प्रकारे पूर्ण हलकी फुलकी आपली गोधडी तयार झालेली आहे। तर बघा पाहू शकता अशा मस्त प्रकारे आपली ही गोधडी दीड पट्टीची आहे। आणि साईडनी अशी बॉर्डर आहे बघा। त्याला पण अशी मी निळ्या कलरचीच बॉर्डर तयार केली आहे। शक्यतो मला लाल कलरचं मारायचं होतं, पण शक्यतो लाल कलरचं कापड माझ्याकडं नव्हतं, त्यामुळे असे निळी बॉर्डर मारलेली। ह्याला जसं कॉन्ट्रास्ट असं मी बॉर्डर तयार केलेली आहे। बॉर्डर शक्यतो माझ्याकडच्या कपड्यांचीच असते। आणि जर तुम्ही दिला असतं, तुम्हाला जशी बॉर्डर हवी असेल तसं तुम्ही कपडा दिला तरी चालतो आहे, किंवा साडी दिली तरी चालते। मी शक्यतो साड्यांच्याच कपड्याची मी म्हणजे बॉर्डर लावते। तर अशा प्रकारे आपली दीड पट्टीची आहे। उंचीला 6 फूट आहे, 6.5 फूट आहे। 6 ते 6.5 फूट उंची आपली अशी येते। आणि अशी रुंदी तुम्हाला सांगते, ही रुंदी आहे 5.5 फूट आपली अशी प्रकारे रुंदी येते। तर बघा अशा प्रकारे रुंदी येते। तर ही बॅक साईड आहे पाठीमागची, आणि सिल्क साडीचा वापर केलेला आहे। तर बघा पाहू शकता अशा प्रकारे आपली ही गोधडी आहे। आणि ही दीड फुटीचीच आहे, 400 रुपयाचे मी घेतलेले आहेत। आणि बघा फिनिशिंग वगैरे, एकाच कस्टमरचे मला 2 ऑर्डर होत्या। तर अशा प्रकारे त्यांनी एका दिवसात हवे होत्या शिवून। मग एका दिवसात मी प्रयत्न केला आहे शिवण्याचा, भरण्याचा आणि गोट मारण्याचा। शक्यतो एका दिवसामध्ये मी कधी करत नाही, आदल्या दिवशी भरून ठेवते। पण त्यांना द्यायचे होते, गावी जायचे होते, म्हणून एका दिवसात मी त्यांना अशा प्रकारे अर्जंट शिवून दिलेले आहेत। तुम्हाला जे मागचे युनिफॉर्मचे कपडे दाखवले होते ना, अशा कपड्यांपासून मी गोधडी शिवते। तर बघा ते कपडे टाकून मी पूर्ण अशी गोधडी शिवलेली आहेत। वाव, काय मस्त आपली गोधडी झालेली आहे, आणि कुठंही काही गोळा झालेलं नाही। तर बघा अशा छोट्या छोट्या कपड्यांपासून पण मी गोधडी शिवते। आणि मी याचे घेतलेले आहेत 400 रुपये। तर अशा प्रकारे तुम्ही फक्त कपड्याची कटिंग करून देत जावा, कारण कटिंगचे 50 रुपये एक्स्ट्रा लागतील।
आणि त्यालाच असं ब्लॅक कलरची बॉर्डर मारलेली आहे. आणि बघा उंचीला 7.5 फूट आहे आणि हे उंचीला 6.5 फूट आहे आणि रुंदीला 5.5 फूट आहे. तर अशा प्रकारे आपल्या जुन्या कपड्यांपासून गोदरी शिवून देतो. तर बघा किती मस्त आपली ही गोदरी फिनिशिंग आहे. टाकाऊपासून टिकाऊ बघा अशा प्रकारे गोदरी मस्त आपली तयार होते. कशाला तुम्ही कपडे टाकून देता, तर मस्त अशा प्रकारे आपल्याकडे या आणि मस्त आपली अशी गोदरी तयार करून घ्या आणि मस्त 10 वर्ष आरामशीर आपली ही गोदरी टिकते. मी तुम्हाला गॅरंटी देते. फक्त साड्यावरती चांगल्या लावा, 10 वर्ष अजिबात काही होत नाही. तुम्हाला जर वाटत असेल त्यावेळी सिलाई वगैरे उकलते का, तर अजिबात कपडा फाटतो पण सिलाई काही उकलत नाही. तर अशा प्रकारे आपली गोदरी शिवून तयार करून देते जुन्या कपड्यांपासून. आता ह्याची बॅक साईड पण तुम्हाला दाखवते. तर चला, अशी याची बॅक साईड आहे बघा, पाहू शकता. आणि मी याचे 400 रुपये घेतलेले आहेत. त्यांनी कपडे कटिंग करून घेतले होते. मी कटिंगचे काही 50 रुपये एक्स्ट्रा घेतले नाहीत बघा. आणि ह्याची उंची आहे 5.5 फूट. हे उंची आहे याची 6.5 फूट आहे. तुम्हाला उंची पण दाखवते पूर्ण व्हिडिओमध्ये, कारण कॅमेऱ्यात बसतच नाही. असं करून दाखवते बघा. ह्याची उंची 6.5 फूट आहे आणि रुंदी 5.5 फूट आहे. याची अशी रुंदी 5.5 फूट आहे. दीड पट्टी ह्याला म्हणतात बघा. हे एक साडी पूर्ण अखंड जॉईंट आहे आणि त्याला अर्धी जॉईंट आहे. जर तुम्हाला असं मधनं पट्ट्या नको आहेत, अशा पट्ट्या नको आहेत, अखंड प्लेन पाहिजे, तर तशा प्रकारे तुम्ही साडी देत जावा पूर्ण प्लेन असणारी. आणि असे खाली काट असणारी अशी साडी नका दे जाऊ, म्हणजे पूर्ण प्लेन तुम्हाला गोदरी दिसेल. आणि त्यालाच असं कॉन्ट्रास्ट गोट मी ब्लॅक कलरचा मारलेला आहे. तर बघा अशा प्रकारे आपली गोदडी आहे. आता ज्या ताईंना काट नको हवे, तर अशा प्रकारे पूर्ण म्हणजे प्लेन असणारी अशी साडी द्यायचं बघा. अशी किती मस्त आपली साडीची गोदडी शिवलेली आहे, अशी प्लेन साड्यांची. आणि असे बॉक्स 2-2, 2.5 इंचावरती तयार केलेले आहेत. फक्त हे देण्या घेण्याच्या साड्या असल्यामुळे तुम्हाला असे बॉक्स आहेत ना, आणि त्याचे टिपा अशा कुठं गोळा झालेले दिसतात. कारण देण्या घेण्याच्या साड्या असताना त्याचं सुत अजिबात चांगलं नसतं. त्यामुळे देण्या घेण्याची साडी कधीही गोदरीला देऊ नका म्हणून सांगते, कारण फिनिशिंग चांगली येत नाही देण्या घेण्याची साडीतली. तर अशा प्रकारे आपली ही बॅक साईडनी म्हणजे ब्लॅक कलरचा गोट मारलेला आहे बघा. 1 इंचाचा अशा प्रकारे आपला गोट तयार केलेला आहे. आणि ह्याची उंची, तर पहिली रुंदी सांगते. याची रुंदी 5.5 फूट आहे. याचे पण मी 400 रुपये घेतलेले आहेत. आणि हे जुन्या कपड्यांपासून गोदडी शिवलेली आहे. तर याची उंची पण मी तुम्हाला दाखवते. तर याची उंची दाखवते. याची उंची पण 6.5 फूट आहे. तर बघा अशा प्रकारे याची उंची आहे. माझ्या कॅमेरा सध्या बसत नाही अशी उंची, तुम्हाला फोटो दाखवते त्याचा. तर बघा ह्याची उंची पण 5.5 फूट आहे. त्याची बॅक साईड आहे. आणि रुंदी पण त्याची सांगते 5.5 फूट आहे आणि उंची 6.5 फूट आहे बघा. अशी हे त्याचीच उलटी साईज आहे, तुम्हाला दाखवते बघा. अशा प्रकारे त्यालाच फुलालाच कॉन्ट्रास्ट मी असा गोट मारलेला आहे. याचे पण मी 400 रुपये घेतलेले आहेत. तर फिनिशिंग वगैरे 2-2.5 इंच, 3.25 इंच, म्हणजे 2.25 इंचावरचे आपले असे बॉक्स आहेत. किती मस्त गोदडी झाली जुन्या कपड्यांपासून. मस्त अशी टाकाऊपासून टिकाऊ अशी आपली गोदडी फिनिशिंग आहे. तर बघा ही त्याच कस्टमरची तिसरी गोदडींची ऑर्डर आहे. 3 गोदडी आहेत. तर याचे पण मी 400 रुपये घेतलेले आहेत. पाहू शकता कशी मस्त आपली ही. आणि देण्या घेण्यातले साड्या आहेत. शक्यतो अशा टिकले काही देत जाऊ नका, टिकल्याचे साडे असणारे, कारण ह्या टिकले मला चुकवायला लागत होत्या आणि जर काढले तर या ठिकाणी साडी फाटत होते. म्हणून मी ह्या टिकल्या अशा चुकवलेल्या त्या, कारण कस्टमर असं चूक केले की आम्हाला त्याचा खूप हे होतो. त्यामुळे तुम्ही अशा प्लीज अशा साड्या देत जाऊ नका. मात्र हे तुमच्याकडे देण्या घेण्याच्या साड्या असतात तशाच पडून असतात, पण ते अशा प्रकारे देत जाऊ नका. त्या प्रकारे तुम्ही आतमध्ये घालायला द्यायचं, कारण आतमध्ये ही टिकली जर काढली तर ही साडी फाटली तरी चालते, आतमध्ये काही एवढा प्रॉब्लेम नसतो. देण्या घेण्यातल्या साड्या बिलकुल देऊ नका, अशी चूक करू नका. कारण माझी मात्र अशी लय फजिती होते, तर सुया जाते ते माझे, नाहीतर अशा टिकल्या चुकवावं लागते. त्या अशा प्रकारे ही टिकली चुकवली म्हणून तुम्हाला मी सांगते बघा. ह्या किती टिकले ते हो. तरी काय टिकल्या मी काढल्या होत्या. काढताना साडी मात्र
फाटत होती, त्यामुळे मी ह्या टिकल्या तसेच ठेवलेले खडे. बघा आता ही तर मी टिकली काढली ना, तर ही ती साडी फाटली बघा. या अशा प्रकारे इथं जर थोडी फाटली ना साडी तर पूर्ण गोदरी फाटत जाते. म्हणून असं सांगते, शक्यतो अशा साड्या देत जाऊ नका. तर बघा अशी मस्त आपली अशी गोदरी, त्याला असं ब्लॅक कलरचा कॉन्ट्रास्ट गोट. एकाच कस्टमरच्या 3 गोदरी, त्याचे पण मी 400 रुपये घेतलेले आहेत. तर अशा प्रकारे त्याची बॅक साईड आहे. पण दीडपट्टीच्या, जास्त करून कस्टमरच्या दीडपट्टीच्याच गोदरी असतात. नॉर्मल गोदरी असतात 2 माणसांना आरामशीर हातरता येतात, धुता येतात. म्हणून अशा प्रकारे दीडपट्टीच्याच कस्टमरच्या जास्त गोदरींची ऑर्डर असते आणि धुवायला पण अजिबात काही तकलीफ होत नाही. तर बघा अशा प्रकारे आपली ही दीडपट्टीची गोदरी आहे. तर बघा, आणि जुन्या कपड्यांपासून बनवलेली ही फक्त वणींची गोदरी आहे. त्यामुळे एकदम मऊ सुतामध्ये पण खूप छान झालेली अशा प्रकारे. तर बघा किती मस्त आपली ही गोदरी कनेक्शन आज मी तुम्हाला दाखवलेले. हे मिळतंय तर कुठे, निगडी, पुणे, रुपीनगरमध्ये. पूर्ण ॲड्रेस तुम्हाला दिला जाईल, स्क्रीनवरती नंबर दिला जाईल किंवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असा आपला नंबर असेल. आणि तुम्हाला मात्र घरी आणून द्यावं लागतील, घेऊन जावं लागतील. जर लांब असेल तर पोस्टाने ऑर्डर करायची आणि येणे जाण्याचे पैसेही तुम्हीच द्यायचे. तर याची उंची ही 6.5 फूट आहे आणि रुंदी पण 5.5 फूट आहे. तसं उंची रुंदीचं म्हणजे 7 फुटापर्यंत पण जाऊ शकते, पावणे 7 फुटापर्यंत पण जाऊ शकते. असं काय अंदाज देऊ शकत नाही, पण मी तुम्हाला सांगते, तुम्ही डेली यूज साड्या ज्या करताना त्या साड्या देत जावा आणि अशा देण्याघेण्यातल्या साड्या देत जाऊ नका. कारण ह्याची उंची पण वाढवता येत नाही, कारण खूप उंची कमी असते. आणि नॉर्मल तुम्हाला 6.25 ह्याची गोदरी उंचीला मिळू शकेल. मला असे नॉर्मल आहेत ना साड्या नको हवे असल्यास ना, तर अशा प्रकारे बेडशीट देत जावा. किंवा जास्त करून आपण बेडशीट वापरत नाही, 1-1.5 महिना वापरतो आणि परत असंच पडून राहतं. तर अशा प्रकारे बेडशीट जर दिलं ना वरती लावायला, तर मस्त प्रकारे अशी पण छान मस्त बेडवरती हातरायला अशी तुम्हाला गोदडी तयार होते. जर तुमच्या घरामध्ये बाळ असो नाही तर नसो, असं काही नाही, बाळ जरी असलं तर उत्तमच आहे म्हणा, कारण सू वगैरे अशी केली तर खाली जिरत नाही. तर बघा, तर अशा प्रकारे आमचं बाळ आहे ना असं चेक करून बघतंय. बघा असं चेक करून बघतंय, हां चांगली शिवली का नाही ते. तर बघा याची पण उंची, याची पहिली तुम्हाला रुंदी दाखवते. तर बघा याची रुंदी आहे 6.5 फुटापर्यंतच येईल, मी अंदाज पण सांगते. आणि उंची, तर उंची 6.5 फूट आहे. बेडशीट शक्यतो उंचीला 6.5 फुटापर्यंतच असतं. शक्यतो बेडशीट आहे ना गोंड्याचं असलेलं देत जावा, कारण बिगर गोंड्याचं दिलं आणि त्याचं तिरकं कॉन्ट्रास्ट काढायला खूप जातं. नाही तर मोठं तरी देत जावा, कारण कॉन्ट्रास्ट असं तिरकं असतं बेडशीट आणि मला ते कॉन्ट्रास्ट काढावं लागतं. कारण घडी जी असते ना चादरासारखी आली पाहिजे. तर अशा प्रकारे आपल्या गोदड्यांच्या घड्या आल्या पाहिजे असं चादरासारख्या, म्हणून सांगते मी तुम्हाला. त्याचं कॉन्ट्रास्ट काढायला खूप वेळ जातो. तर अशा प्रकारे आपली ही गोदडी तयार आहे आणि ह्याच्यामध्ये पूर्ण साड्यांचा वापर केलेला आहे. तर अशा प्रकारे मस्त बेडशीटापासून उन्हाळ्यासाठी स्पेशल गोदरी त्यांनी तयार करून घेतलेली आहे. हे पण ते ताईंना गावाला द्यायचे होते म्हणून अर्जंट शिवले. हे पण एका दिवसामध्ये त्यांचे 2 शिवलेले आहेत. तर चला तुम्हाला फोटो दाखवते. मस्त असा रेड कलरचा गोट, किती मस्त, वाव, काय मस्त गोदरी तयार. बेडवर हांतरण्यासाठी, फरशीवर हातरा, कसंही हातरा, अजिबात गोळ्या होणार नाही आणि अजिबात थंड लागणार नाही. हा कॉन्ट्रास्ट गोट मस्त असा. बघा त्याची बॅक साईड आहे, बघा पाहू शकता. अशा प्रकारे खालून साड्यांचा वापर केलेला आहे. बघा मस्त आतलं बेडशीट पण तुम्हाला दिसत असेल, कॉटनचं बेडशीट त्यांनी दिलं होतं. अशा प्रकारे आतमध्ये बेडशीट दिसतंय. अशा प्रकारे जुन्या छोट्या कपड्यापासून मोठ्या कपड्यांपासून अशी मी गोदडी शिवते आणि असे मस्त टाकाऊपासून टिकाऊ आपला असा हा बिझनेस आहे. तर नक्कीच माझ्याकडून शिवायचे असेल तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा. याचे पण मी 400 रुपये घेतलेले आहेत. तर बघा, आणि याची पण रुंदी तुम्हाला सांगितलेलीच आहे, 6.5 फूट आहे. तरी पण परत एकदा सांगते, आणि रुंदी पण याची 5.5 फूट आहे. वाव, काय मस्त गोदडी शिवली, एकदम काठ किती छान मस्त. बघा असे सुंदर असे मी काठकिनारी लावले, त्याने अशी मस्त बॉर्डरची साडी दिलेली होती. बघा मी नंतर जॉईन करून घेतलेली आणि मस्त मला खूप छान अशी कस्टमरला तयार करून द्यायची होती गोदडी. तर बघा किती मस्त, आणि दोन्ही बाजूनी अशा मी बॉर्डर लावलेली आहे बघा, आणि खालून पण अशी बॉर्डर लावलेली आहे.
तर बघा अशा प्रकारे, कारण बॉर्डर लावायला खूप कष्ट गेलेत, म्हटलं काहीतरी वेगळा लुक करून द्यावा कस्टमरला, आणि त्यालाच असा कॉन्ट्रास्ट पिंक कलरचा असा गोट मारलेला आहे. तर बघा किती मस्त आपली अशी गोधडी फिनिशिंग आहे. आणि त्यांनी असे मस्त ते म्हटले की साड्या अशाच पडून राहतात, काय साड्यांचा उपयोग करा. तर मस्त प्रकारे अशी गालीच्यासारखी मी त्यांना अशी गोधडी बनवून दिलेली आहे. तर बघू शकता. तर अशा प्रकारे, आणि चेक्स पण पाहू शकता, गोट पण काय मस्त फिनिशिंग आलं आहे, अजिबात एकही चून नाही, एकही. बघा पाहू शकता. आणि याची उंची मी तुम्हाला सांगते 6 फूट आहे. ह्याची मी काय जास्त सांगत नाही, 6.5 फूट वगैरे काही आहे, कारण मी याचा पदर काढला होता, मला पदर ह्याच्यामध्ये नको हवा होता. तर अशा प्रकारचे पदर काढल्यामुळे थोडी उंची कमी झालेली आहे बघा. आणि असा मस्त बघा किती मस्त आपली तयार झालेली अशी गोधडी बघा. आणि असं म्हणजे हे असे काठ लावून उपयोग केलेला आहे. तर याचे मी 400 रुपये घेतलेत. काठाला जरा थोडा, कारण मी पहिल्यांदाच असं मी काठ लावण्याचा प्रयत्न केला, त्यामुळं वेळ लागला. काय हरकत नाही, जाऊ दे. आपल्या आता कस्टमरला चांगलं जर द्यायचं म्हणलं तर थोडा वेळ द्यावाच लागतो. काहीतरी नवीन म्हणजे शिकण्यासाठी, म्हणजे मला पण नवीन काहीतरी द्यायचं होतं कस्टमरला. तर अशा प्रकारे मी त्याचा साडीचा उपयोग म्हणजे काटाचा असा न मी शक्यतो काटा असे मी काढूनच टाकत असते. आत्तापर्यंत कधीही काटाचा असा उपयोग केलेला नाही. शक्यतो कस्टमर म्हणत असतात गोटला वापरा, मी गोटला काही वापरत नाही. मग म्हटलं चला जाऊ द्या, नवीन काहीतरी युनिक करून द्यावं म्हणून. तर अशा प्रकारे गोट शिवलेला म्हणजे काट लावलेला आहे. मस्त आपली फिनिशिंग आपल्या असे काटापासून गोधडी, कारण खूप वेळचं मला दाखवते, पण वेळ पण मी तसं घालवलं आहे ह्याच्यामध्ये, म्हणून तुम्हाला म्हणलं. तुम्हाला जर असे तुमच्या काठापदराच्या साड्यापासून असा उपयोग करायचा असेल ना, तर अशा प्रकारे तुम्ही गोधडी शिवू शकता बघा. तर ह्याचे पण मी 400 रुपये घेतलेले आहेत बघा. आणि पूर्ण साड्यांची गोधडी आहे. याची बॅक साईड दाखवते तुम्हाला काय लावलं आहे ते. चला बघूया. मस्त असे बॅक साईडने बेडशीट लावलेलं आहे, ते फुलांचं बघा किती मस्त प्लेन, खूप छान असं बेडशीटापासून उपयोगी गोधडी त्यांची दुसरी आहे. पहिलं पण असं बेडशीट त्यांनी लावलेलं आहे, हे खालून लावलेलं आहे, काठापदरी साडी मी वरून लावलेली. तर मस्त प्रकारे आपली अशी गोधडी तयार झालेली. कशी वाटली ते नक्कीच सांगा. तुम्हाला जर अशाच माझ्याकडून गोधड्या शिवून द्यायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर आहे, नक्कीच कॉन्टॅक्ट करा. तरी पण मी एकदा पुन्हा सांगते, मी राहते कुठे, निगडी, पुणे, रुपीनगरमध्ये राहते. तर अशा प्रकारे माझं 3 दिवसामध्ये 3 कस्टमरच्या अशा गोधड्या तयार झालेल्या आहेत. ह्याला मात्र 1.5 दिवस लागलेला आहे. आणि ह्या पूर्ण आहेत ना मी एका दिवसात कंप्लीट केलेल्या आहेत. त्या आज मी गोट मारून कंप्लीट केलेल्या आहेत बघा 3 दिवसामध्ये. याचे 400, ह्याचे 800, ह्याचे 800 आणि ह्याचे 1200 रुपये आता मी कमवलेले तुम्हाला सांगितले आहेत. तर अजून तर काही पैसे आले नाहीत माझ्याकडे.